मी अर्चना सुरेश कुटे, MD द कुटे ग्रुप. द कुटे ग्रुपची स्थापना द कुटे ग्रुपचे CMD रिस्पेक्टेड सुरेश कुटे सर यांनी केली. द कुटे ग्रुपमध्ये 40+ कंपन्यांचं वर्किंग चालतं. त्यामध्ये राधा क्लॉथ सेंटर, राधा गारमेंट, आशिष ड्रेसेस, DNR ॲटोटेक, बँकिंग अँड फायनान्स सेक्टर, तिरुमला ऑइल रिफायनरीज, तिरुमला कोकोनट ऑइल, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, डेअरी अँड मिल्क प्रोडक्ट्स, कॅटल फीड या पद्धतीचे वेगवेगळे कंपन्या द कुटे ग्रुपमध्ये आहेत. द कुटे ग्रुपमध्ये आणखीन एक कंपनी आहे ज्या कंपनीचा आयटीची कंपनी आहे, ज्या कंपनीचं नाव आहे ओयो इंडिया. माझ्या मुलांनी वयाच्या 10व्या वर्षी ओयो इंडियाची स्थापना केली. त्याचं नाव आहे आर्यन सुरेश कुटे. त्या कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग, वेब डेव्हलपमेंट आणि गेमिंग या पद्धतीचं वर्किंग चालतं. द कुटे ग्रुपमध्ये ह्या 40 कंपन्यांचं वर्किंग द कुटे ग्रुपचे CMD रिस्पेक्टेड सुरेश कुटे सर आणि मी आमच्या नेतृत्वाखाली चालतं. आम्ही या ग्रुपमध्ये प्रत्येक गोष्ट ही खूप नियोजनबद्ध पद्धतीने केलेली आहे. खूप चांगल्या पद्धतीचं वर्किंग चालू असतानाच 22 मार्च या दिवशी आपल्या देशावर एक संकट आलं, कोविड-19. त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊन पिरियड जारी केला. आम्ही त्या पिरियडमध्ये आमचं रिफायनरी म्हणजे ऑइल तेल हे इसेन्शियलमध्ये म्हणजे खाद्यतेलामध्ये मोडत असल्यामुळे आम्हाला ते सगळीकडे पोहोचवणं आवश्यक होतं. त्याचबरोबर आमचा डेअरीचा प्रोडक्ट देखील सगळीकडे पोहोचवणं आवश्यक होता. म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन लावलं. प्रशासनाच्या मदतीने आम्ही त्यांच्या सहमतीने आम्ही आमची रिफायनरी चालू ठेवली. त्यामध्ये जेवढे व्यक्ती आवश्यक होते तेवढे व्यक्ती आवश्यक असणारे बोलवले. त्यांना बोलवून आम्ही पॅकिंग वगैरे सर्व करून प्रत्येक ठिकाणी जिथे आवश्यकता आहे खाद्यतेलाची त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र व इतर ऑल स्टेटमध्ये आम्ही तिरुमला एडिबल ऑइल पोहोच केलं. ते पोहोच करताना आम्ही खूप चांगल्या पद्धतीची खबरदारी घेतली होती की प्रत्येक गोष्ट कोविडचे रूल नेम लागू करून प्रत्येकाला सॅनिटायझर, मास्क, आमचे ड्रायव्हर लोक तरी जात असले तरी आम्ही त्यांच्यासोबत त्यांच्या नाश्त्यापासून प्रत्येक गोष्ट देत होतो. आणि तिथे गेल्यानंतर आमची जे डिस्ट्रीब्युटर आहेत ते त्यांना टिफिन देत होते की आमचे ड्रायव्हर लोक देखील बाहेर खाण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची व्यवस्था खूप चांगल्या पद्धतीने केली होती. आम्ही कुटे ग्रुपमध्ये प्रत्येक सदस्याची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेऊन आमचं एडिबल ऑइल हे सर्वत्र पोहोच केलं. खरंच हे खूप मोठं संकटाचा काळ होता की या काळामध्ये कशा पद्धतीने बिझनेस करावा किंवा कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी मेंटेन कराव्यात, पण त्यातून देखील मार्ग निघाला. आम्ही खूप काळजी घेऊन आमचं एडिबल ऑइल सर्वत्र पोहोच केलं. ते पण प्रशासनाच्या मदतीने, त्यांच्या सहकार्याने, आमच्या बीडकरांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं. आमची लॉजिस्टिकची टीम ही इन हाऊस असल्यामुळे आम्हाला हे सगळं साध्य झालं. आमची लॉजिस्टिकची टीम स्वतःची आहे. आमच्या लॉजिस्टिकच्या गाड्या, फेकल्स वगैरे सर्व स्वतःच आहे. त्यामुळे माल हा वेळोवेळी ज्यांना आवश्यक आहे त्या ठिकाणी पुरवण्यात आला. आणि हे पुरवण्यात आल्यामुळं आम्ही कोविडच्या ह्या मोठ्या संकटावर देखील मात करून सगळ्या गोष्टी सगळ्यांना पोहोच केल्या. त्याचबरोबर आम्ही हे सर्व करत असताना आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना जेवढे आवश्यक आहे तेवढे आम्ही ऑफिसमध्ये बोलून किंवा रिफायनरीला वगैरे बोलून वर्किंग चालू ठेवलं. ते पण प्रशासनाच्या मदतीने. तसेच आमच्या द कुटे ग्रुपमधील काही कर्मचारी वर्क फ्रॉम होम करत होते व काही कर्मचारी रिफायनरी कंपन्यांमध्ये वर्किंग करत होते. आज आमच्या कुटे ग्रुपच्या सर्व फॅमिली मेंबर्सला मी खूप सारे धन्यवाद मानते, कारण त्यांनी या संकटाच्या काळात खूप चांगल्या पद्धतीने मदत करून आमचं एडिबल ऑइल सर्वत्र पोहोच केलेलं आहे. त्याचबरोबर मी आमचे डीलर, डिस्ट्रीब्युटर, रिटेलर, त्याचबरोबर आमची सेलची टीम यांचे देखील मी खूप धन्यवाद मानते की त्यांनी या पिरियडमध्ये तिरुमलाला खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला. कुटे ग्रुपमधील बाकीच्या 40 कंपन्यांचं वर्किंग देखील याच पद्धतीने चालू होतं. त्यामध्ये प्रत्येक गोष्ट ही खूप काळजीपूर्वक केली. आम्ही आमच्या कुटे ग्रुप फॅमिलीचं ज्या पद्धतीने काळजी घेत होतो त्याच पद्धतीने आम्ही समाजाचा देखील खूप चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायचा प्रयत्न केला. त्यामध्ये आम्ही बाहेर ज्यांना आवश्यक आहे त्यांना सॅनिटायझर, मास्क, खाण्यासाठी अन्नधान्य या देखील गोष्टी पुरवली. पण आम्ही समाजासाठी जेवढ्या आवश्यक गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी कोविड-19च्या पिरियडमध्ये केल्या. त्याचबरोबर आम्ही असं सांगू इच्छिते मी की आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 10 लाख व पंतप्रधान सहायता निधीसाठी 10 लाख असे एकूण 20 लाखाची मदत कुटे ग्रुपने कोविड पिरियडमध्ये गव्हर्नमेंटसाठी केलेली आहे. आम्ही अशा छोट्या छोट्या मदती करून खूप चांगल्या पद्धतीने ह्या संकटावर मात केली. हे संकट जरी असलं तरी त्याची सुवर्णसंधी करायचं काम हे आपल्या हातामध्ये असतं. केली तर कोणती गोष्ट व्यवस्थित असू शकते, नाही केली तर काही शक्य होत नाही. या पद्धतीने कोविडचं हे एक मोठं संकट होतं, पण त्या संकटावर मात करून प्रत्येक गोष्ट सक्सेस करून दाखवली आणि ती आता पण सध्या चांगल्या पद्धतीने चालू आहे.
द कुटे ग्रुपमध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की आम्ही द कुटे ग्रुपमध्ये लेडीजला खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट करतो। आज आमच्या बीड, औरंगाबाद, पुणे, मुंबई या ठिकाणच्या पूर्ण ऑफिसेसमध्ये आम्ही लेडीज जॉईन केलेले आहेत व त्यांना खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट करतो। त्या देखील फॅमिली मेंबर सारखं वर्किंग करतात। या कोविडच्या काळामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आले, त्यामध्ये तुम्हाला मी भावनिक क्षण सांगू इच्छिते की खरंच त्या पिरियडमध्ये बऱ्याचशा लोकांना जेवणासाठी सुद्धा अन्नधान्य नव्हतं आणि ते बघून फार वाईट वाटायचं। म्हणून आम्ही प्रत्येकाला अन्नधान्य देण्याचा निश्चय केला व आम्ही आमच्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे बीड जिल्हा त्याचबरोबर आमचे जिथे जिथे उद्योग आहेत त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्यांना ज्यांना आवश्यक अन्नधान्य आहे त्यांना आवश्यक अन्नधान्य दिलं। ज्यावेळेस त्यांना अन्नधान्य दिलं त्यांच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, कारण हा आनंद आपण शब्दात व्यक्त करू न शकणार आहे, कारण त्या व्यक्तीला खायला नसताना त्याला जे अन्न भेटले त्याचा चेहऱ्याचा आनंद खूप चांगल्या पद्धतीचा होता व ते खूप चांगल्या पद्धतीचा मला एक इमोशनल क्षण होता माझ्यासाठी। त्याचबरोबर हे सर्व काम करत असताना कोविडचं माझ्या घरच्यांनी त्याचबरोबर सगळ्यांनी मला खूप चांगल्या पद्धतीचा सपोर्ट केला। मी मगाशीच म्हटलं की माझे घरच्या बरोबर आमचे बीडवासी म्हणजे आम्ही त्यांना फॅमिली म्हणतो, आमच्या कुटे ग्रुपची फॅमिली, त्याचबरोबर माझे घरचे सर्वच, त्याचबरोबर आमच्या कुटे ग्रुपचे रिस्पेक्टेड कुटे सर, त्याचबरोबर माझा मुलगा आर्यन, त्याचबरोबर आमची फादर इन लॉ, मदर इन लॉ यांनी देखील खूप चांगल्या पद्धतीने सपोर्ट केला। म्हणून कोविडच्या पिरियडमध्ये आम्ही प्रत्येक संकटावर मात करून आमचं जे खाद्यतेल आहे ते प्रत्येक घरोघरी पोहोच केलं। त्याचबरोबर द कुटे ग्रुपचं एक एम आहे की द कुटे ग्रुप हा सर्वत्र गेला पाहिजे, ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये द कुटे ग्रुप गेला पाहिजे असं आमच्या द कुटे ग्रुपच्या CMD रिस्पेक्टेड कुटे सरांचं म्हणणं आहे। म्हणून त्या पद्धतीने आमच्या कुटे ग्रुपचे ऑल फॅमिली मेंबर खूप चांगल्या पद्धतीने वर्किंग करतात। आमच्या द कुटे ग्रुपमधल्या ऑल फॅमिली मेंबरचं आम्ही मनापासून धन्यवाद मानते। त्यामध्ये आमची रिफायनरीचे पॅकिंग पासून ते ऑल लॉजिस्टिक टीम, सेल टीम, डिस्ट्रीब्युटर, डीलर सर्वची मी खूप मनापासून धन्यवाद मानते। कोविड-19च्या पिरियडमध्ये आपण सगळेजण खूप संकटामध्ये होतो, पण संकटामध्ये न राहता ती देखील एक चांगली संधी आहे। संधी घेऊन आपण काहीतरी करून दाखवलं पाहिजे। आम्ही सर्वांनी कोविडच्या या संकटामध्ये देखील एक चांगली संधी आहे म्हणून आम्ही खचून न जाता त्याच्यावरही मार्ग काढला। उद्योजक हा वटवृक्षासारखा असतो। वटवृक्ष ज्या पद्धतीने भक्कम असतं, त्याचे मुळे वगैरे भक्कम असतात, त्या पद्धतीने उद्योजकांनी हे भक्कम राहायला पाहिजे। कोणते जरी संकट आले तरी डगमगून न जाता प्रत्येक संकटावर मात करून त्याच्यामध्ये मार्ग काढला पाहिजे। आज नवीन उद्योजकासाठी माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जर करण्याची इच्छा असेल, आत्मशक्ती आहे, कॉन्फिडन्स आहे तर तुम्ही नक्कीच काहीतरी करून दाखवू शकतात। प्रत्येक संकटाची संधी म्हणून एक उपयोग करून घेतला तर आपण कुठेही जाऊ शकतो। हे आपल्याला कोविड-19च्या पिरियडमध्ये, त्या संकटाच्या पिरियडमध्ये दाखवून दिलेलं आहे।